मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. सध्या महाराष्ट्रभरामध्ये जे शेतकऱ्यांचे शेतरस्ते आहेत, मुख्यमंत्री काहीतरी योजना आली आहे बघा, ते पांधन रस्ते वगैरे काढण्यासाठीची योजना आहे. आणि सध्या आपल्या रेणापूर तालुक्यामध्ये रस्त्याचे प्रकरण फार अधिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ता मी आहे जिथं उभं टाकलो आहे ते नांदगाव आणि चाडगाव या शिववरती आहे. थोडंसं पाठीमागं दाखव, पाठीमागाला रस्ता दाखव. तो रस्ता जातो तो सायगावला, म्हणजे रेणापूर तालुक्यातून अंबाजोगाईच्या दिशेने तो रस्ता जातो. आणि मी बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरती आहे, म्हणजे लातूर आणि बीड जिल्ह्याच्या या मध्यभागी उभा टाकलेला आहे. इकडं बीड येतं आणि इकडल्या साईडला लातूर येतं. आता हे पंचफुला खाडप म्हणून आहेत, त्यांचं हे इकडं हे जमीन आहे, 5-5.5 एकर यांची इथं जमीन आहे. आता इथं मी येण्याचं कारण काय, तर एकीकडे महसूल मंत्री सांगतात की शेतकऱ्यांना तात्काळ रस्ते खुले करा, कारण रस्ते खुले झाले तर शेतकऱ्यांचा जो माल वाहनं असेल किंवा तिथं पेरणी करणं असेल किंवा मशागती करणं असेल, सगळी शेतीतले कामं त्यांना सोयीस्कर व्हावे, त्यांना शहरांना जोडण्यामध्ये एक सुलभता यावी यासाठी सगळ्या महसूल मंत्र्याचा हट्ट असा आहे. पण एकीकडे जर बघितलं तर गावोगावी अनेक असे प्रश्न उपस्थित आहेत जिथे की अजूनही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी अडचण येते. आत्ता ह्या पंचफुला जे आहे ते 2021-22 पासून हे सगळं प्रकरण लढत आहेत. तहसीलदारांनी जे होते याचे तत्कालीन तहसीलदार राहुल पाटील यांनी एक आदेश केला होता आणि ज्यांनी कोणी हे सगळं केलं होतं त्याचा आदेश यांचा म्हणजे जी मागणी आहे त्यांची खारिज केली होती किंवा त्यांचा अर्ज नामंजूर केला होता. आणि तोच आदेश पुन्हा मग जे SDO असतात अविनाश कांबळे तत्कालीन जे आहे होते त्यांनी परत मग ह्यांच्या बाजूनं निकाल दिला, म्हणजे अपील अर्जाच्या बाजूने निकाल केला आणि हे सगळं ह्याच्यामध्ये सध्या आत्तापर्यंत झालेलं आहे. आता मी तुम्हाला का दाखवतो हे शिवरस्ता. आणि दुसरा एक ह्या शेतीला येण्यासाठी, आता मी तुम्हाला इकडे बीड म्हणलं ना तर इकडून एक हे दिसते ते तुम्हाला हे झाडं वगैरे, ह्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की इकडून एक गाडी वाट आहे, गाडी मार्ग आहे आणि या गाडी मार्गावरून देखील यांच्या शेतामध्ये येणं सोयीस्कर होतं. पण आता हे 2 मार्ग असताना आणि दुसरी एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ह्या शिवरस्त्याचं मजबूतीकरण करण्यात आलं आहे असं म्हणण्यात येतं आहे, पण ते कुठंतरी कागदोपत्रीत झाले अशी देखील चर्चा आहे. आता या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, एकतर आम्हाला ती गाडी वाट रिकामी करून द्या, नाहीतर आमचा हा शिवरस्ता जो आहे तो तरी आम्हाला खुला करून आमच्या शेतामध्ये येण्यासाठी मार्ग आम्हाला रिकामा करून द्या. आता मान्सूनची पूर्वतयारी आहे, इथल्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्याला शेतामध्ये येण्यासाठी हे इथं मुरुम वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला शिवरस्त्यावरती, खर्चाने केला, एक 50-60 हजार रुपये खर्चून केला की लगेच आडवाआडवी सुरू झाली. पण आता महसूल मंत्री म्हणत आहेत की जर कोणी शेतरस्ते अडवत असतील किंवा शेतरस्ते कोणी उखरत असतील किंवा शेतकऱ्यांना जर कोणी अडचण करत असतील तर संबंधित शेतकऱ्याचं जे कोणी अडवतं आहे त्या शेतकऱ्याचे फार्मर ID बंद करा. म्हणजे फार्मर ID बंद झाला की मग त्या शेतकऱ्याला कुठल्याही शासनाच्या योजना आहे त्या मिळणार नाहीत, अशाच पद्धतीचं वक्तव्य. आणि वारंवार ते त्या सगळ्या वक्तव्यावरती अजूनही महसूल मंत्री ठाम आहेत आणि शेतरस्ते व्हावे, शेतकऱ्यांना म्हणजे सुलभता यावी ह्या सगळ्यासाठी ते हट्टाशी आहेत. पण आता माझ्यासोबत ह्या खाडप आहेत, पंचफुला खाडप आहेत. हे शेत तुम्ही कधी घेतलं, तुमचं नाव सांगा मला अगोदर. पंचफुला अशोकराव खाडप. हे तुमचं शेत किती आहे इथं? 5.5 एकर, 6 एकर जवळजवळ आहे. मग ही शेती असं ही रस्ता होता पहिल्यापासूनच आहे, शिवरस्ता, इकडून बैलगाडीचा रस्ता होता. ती कोणताच करू देना गेले तर आता ही मटेरियल भरा म्हणले, भरलं, ह्याला 50-60 हजार रुपये खर्च आलाय, तरी बी बंद करा म्हणाले. तर मग तुम्ही अगोदर शेत घेतल्यापासून कसं येत होतात, कुठून रस्ता होता तुम्हाला? हेच रस्ता होता की हेच रस्ता होता. मग कधीपासून मग तुम्ही अर्ज वगैरे केलेत? आता किती वर्षापासून चालू आहे तुमचं हे सगळं प्रकरण? आता शेतामध्ये तुम्हाला आता समजा पेरायचं असेल तर येता कसं, जाता कसं? 2019 पासून चालू आहे असं. आता ह्या महिला आहे त्यांना काय फारसं बोलता येणार नाही, पण यांनी जे बटईला शेत दिलेलं आहे त्यांच्या नातलगाला, भाच्याला दिलेलं आहे. कारण आता कसं एकटी महिला आहे त्यामुळे हे सगळे लढाई किंवा अर्ज वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी महिलेला अवघड असतं. आणि आता त्या सध्या जरी हातपाला असल्या तर शासनाने यांच्यावरती निर्णय देणं गरजेचं. तुम्ही या ना इकडल्या साईडला काय म्हणजे एकूणच प्रकरण काय मला सांगा, आणि काय कधीपासून तुम्ही रस्त्यासाठी लढताय? 2018-19 पासून अर्ज वगैरे केलते. परत राहुल पाटील कडवे साहेबाकडे, तहसीलदार साहेबाकडे प्रकरण चालू होतं, तिथं खारिज झालं. पुन्हा SDO कडे अपील केलं, SDO परत आणि माझ्या बाजूने निकाल देऊन तहसीलदारनं
जाय मोक्यावर जाऊन योग्य ते निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. मग आले का तहसीलदार तुमच्या नाही आले, नाही आले. कधी गेलता अर्ज? ही कधीची घटना सांगता? हे 2021 21 आता 26 उजडतं. हो. मग तुम्ही याच्यानंतर पाठपुरावा केला नाही का? तुम्हाला वाटलं ना मी थकलो ना. हम्म. कसं आहे, वारंवार शासनाच्या कार्यालयात चक्रा मारून म्हणून कुठं न्याय बी होणार काहीच नाही. सगळं सत्य असताना परत 5 वर्ष फिरवून निकाल तीच आला तिथंच जैसे थे, म्हणजे कुठलंच काय नाही. म्हणजे कसा निकाल फिरून आला 5 वर्ष? म्हणजे 5 वर्ष तिथं तहसील पैसे चालल्यानंतर SDO कडे अपील केलं, परत बुडावर चाललं ना. जे निर्णय तहसीलदारनं योग्य त्यावेळेस दिला असता कायदेशीररित्या, तर ते सगळं झालं असतं. शिवरस्ता किंवा ती रस्ता, शिवरस्ता करायचा असेल तर दोन्ही जिल्ह्याचे पत्र देऊन तहसीलदारनं सीमांकन करावं लागेल, तर आपलं इथला शिवरस्ता निघणार आहे. किंवा हे मग आता हे 314-15 मध्ये आमच्या आत्याच्या नावावर जमीन आहे, बटेने मी करतोय. मग ह्याने जमीन मोजून घेतल्यानंतर 16 गुंठे क्षेत्र त्या ठिकाणी पलीकडे दाखवण्यात आले आंबेजोगाईकडं. काय त्याचा बी आम्ही दिवाणी दावा दिलता. मग तिथं तहसीलदार आल्यानंतर ते दिवाणी दाव्याची प्रत दाखवल्यानंतर ते म्हणले प्रकरण न्यायालय नाही आणि मला निर्णय देता येत नाही. मग ह्या शिवरस्त्यातच जाऊ द्या, तर पलीकडून ती जे झाडं जी दिसतात त्यात ती गाडी मार्ग, तो बी मार्ग नकाशावर आहे, कायदेशीररित्या आहे. नकाशावर आहे का? हो आहे ना. तुम्ही पाहिलात का? हो पाहिला. आणि 7 बारला त्या शेतकऱ्याची नोंद आहे गाडी मार्ग म्हणून. मग ती तर खुला करून तात्पुरता द्यावं ना. काय दोन्ही रस्ते नसल्यामुळे मी नांदगावच्या एका शेतकऱ्याला ही जमीन दिलेली आहे सध्या. म्हणजे हो, म्हणजे होत नाही तर दुसऱ्या शेतकऱ्याला द्यायची. इथं रस्ताच नाही ना. मग ती म्हणले आम्ही तिकडून करतो. आता असून कसं हे करावं, आता काय येत असते असं आम्ही बटायले त्यांना त्यांच्या मग काय दुसऱ्याला बटाईनं म्हणले आता हे करून त्रास द्यायलेत का? मग विकावं म्हणालेत काय? हा इकून टाकावं म्हणते ते असं सगळं. आता इतकं त्यांनी रस्ता नाही दिले की आता एकटं माणूस काय करतो. त्यांनी शिकायचं, मग त्यांनी जायचं त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे देऊन टाकायचं त्यांनी. हे गंभीर प्रकार आहे. गंभीर म्हणण्यापेक्षा आता आम्हाला काय होते, जनमंतक नेहमीच जे आहे ते कुठल्याही मार्गानं किंवा कुठल्याही लोकांना न्याय मिळेल या भूमिकेमध्ये, न्याय देण्याच्या नाही फक्त त्या मिळण्याच्या भूमिकेमध्ये असतं. असे लोक आम्हाला संपर्क करतात. आणि आता जर शिवरस्ता असेल, रस्ता असेल शेती, त्यासाठीचे अनेक कूट आणि अनेक प्रकरणं आपल्यासमोर येतात. असंच हे चाडगावचं प्रकरण आहे. चाडगाव म्हणण्यापेक्षा नांदगावचं प्रकरण आहे. आणि माझ्या मते ह्यांच्याकडले काय म्हणून त्यावेळेस धीरज देशमुख साहेब आमदार होते, त्यांच्याकडे मी विषय घेऊन गेलो. त्यावेळेस त्या साहेबांनी पत्र दिलं मला, तहसीलला पण सांगितलं. त्याच्यानंतर राहुल पाटील आणि दिवे साहेब इथं आले आणि नंतर म्हणले की आम्ही 6 महिन्यामध्ये ह्याचं सीमांकन करू, दोन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीचं, आणि तुम्हाला कायदेशीरचा रस्ता करून देऊ. पण पुन्हा काय फिरकलीच नाहीत त्यांनी, पुन्हा आलेच नाहीत. तुम्ही गेले नाहीत आणि ते आले नाही, दोघंही झाले नाही. तर बघा आता जे मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते असं जे आहे ते रस्ते रिकामी करण्यासाठीचे जे आहेत, ती जी योजना आता आली आहे त्या योजनेमध्ये हा रस्ता बसतो का, किंवा त्या योजनेअंतर्गत हा शिवरस्ता खुला करण्यात येतो का, हे देखील तेवढंच पाहणं इथल्या रेणापूरच्या तहसीलदारांना, जे थोरात म्हणून आता रेणापूरचे तहसीलदार आहेत नवीन, त्यांनी करणं गरजेचं आहे. कुठलंही म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमचा तो गाडी मार्ग तर आम्हाला रिकामा करून द्या, नसेल तर हा तो जो शिवरस्ता आहे ते तरी आम्हाला रिकाम. काय म्हणते आम्हालाच का म्हणतात आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे द्या म्हणतात. मग आता कसं शेती एवढं दी वाटते की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हणजे भांडतात का, ते आडीत का, त्यांनीच मग त्यांनीच घ्या वाटते. त्यांनी जावा सोडाले त्यांनी जाऊन तुम्हीच घ्या म्हणायचे त्यांना. मग ते तसं दी वाटते का आपल्याला, असं करायला येत होती. नाही, शेतीची प्रकरणं म्हणजे फार क्लिष्ट असतात. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणं फार गरजेचं आहे. एकीकडं आपल्याच जिल्ह्यातला जो औसा तालुका आहे त्यामध्ये कुठलेही शेतरस्ते आपण बघितले असेल तर फार म्हणजे हायवेसारखे शेतरस्ते त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. इथं मग तुम्ही इथल्या स्थानिक आमदारांना वगैरे कधी भेटलात का अशात? म्हणजे आता जे अशात नाही भेटलो. त्यावेळेस साहेबाला भेटलो होतो आणि ते आश्वासन दिलं. नंतर गेलो तर नंतर ते तहसीलदार म्हणले न्यायालयीन प्रकरण आहे, मला ऑर्डर काढायला अवघड आहे असं म्हणलं. मी म्हणलं ते बैलगाडी मार्ग ते काढून द्या की. मग ते इथल्या स्थानिक ग्रामपंचायत लेवलवर पुन्हा ते साहेबाली त्याने मेजॉरिटी असल्यामुळे त्याने पटविलं उपसरपंचाने ते की शिवरस्त्याचं हे करा. मग शिवरस्त्याचं दिलं नाही ना त्याने. मग त्याची मागणी केली तर ते म्हणले त्यांच्या दबावापोटी ते तिकडे ऑर्डर काय केलं. कोणाचा दबाव आहे? उपसरपंच त्यांचा दबाव तहसीलदारवर, कारण मेजॉरिटी जास्त आहे त्यांची. काय मग तिथला तर निर्णय व्हायला पाहिजे होता ना, कायदेशीरित्या तो आहे ना. मग तिथं देता येतो ना अधिकाऱ्याला, तहसीलदारला. मग का ऑर्डर दिलं नाही नकाशावर असताना सुद्धा. त्या शेतकऱ्याच्या
7/12 सुद्धा नोंद आहे, तुम्ही बघितलं असेल आता डॉक्युमेंट. 7/12 आहे माझ्यापाशी, बघितलं. त्याच्यावर नोंद सुद्धा आहे. मग तरी सुद्धा त्या रस्त्यावर ऑर्डर का होत नाही? नाही, करणं गरजेचं आहे. एखादा रस्ता द्या आम्हाला, कुठला रस्ता तरी रस्ता कायदेशीर तरी द्या ना, गाडी रस्ता तरी द्या. द्यायला पाहिजे ना. हे शेतकऱ्याची एक गफलत काय झाली आहे बघा, अडचण काय झाली आहे. मी सुरुवातीला म्हणलो की मी बीड आणि लातूरच्या जिल्ह्याच्या माहिती करा पूर्ण बाँड्रीवरती आहे. म्हणजे माझ्या ह्या उजव्या हाताला बीड आहे आणि डाव्या हाताला हे लातूर जिल्हा येतो. त्यामुळं 2 तहसीलदारांचा हा सगळा ह्याच्यामध्ये संबंध असतो. ते अंबाजोगाई तालुका असेल किंवा रेणापूर तालुका असेल. आता या दोघांनी समंजस्यपणाने किंवा जो गाडी मार्ग आहे, जो चाडगाव नांदगावकडे येणारा जो गाडी मार्ग आहे, तो तरी गाडी मार्ग या ठिकाणी नकाशावर आहेत म्हणता येते, पण तहसीलदारांनी त्याचा नकाशा बघून तो गाडी मार्ग खुला करणं तेवढंच गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेतकरी अडचणीत येतो आहे. शेतकऱ्याला अडचण निर्माण होते आहे. आपल्या शेतामध्ये पेरणी असेल, नांगरणी असेल, खुरपणी असेल आणि परत ते काढणी वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी येतात. आणि शेतीला जर रस्ताच नसेल तर ती सगळी अडचण तिथंच उभा होते. आणि त्याच्यापासून आता हे यांचं म्हणणं आहे की आता आम्ही काय पडक पाडावं का शेत, म्हणजे आता हे शेत पडक पडण्याच्याच मार्गावरती आहे. ह्यांना तर करणं रस्ताच नसेल तर कसं जाणार आहेत, अशा पद्धतीची ही एकंदरीत चाडगावचं नांदगावचं शिवार येतं ना, ते शिवार नांदगाव शिवार आहे ना, नांदगाव शिवारच्या या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. यांनी वेळोवेळी 2021-20 पासून तक्रारी अर्ज करतायत, पण मध्यंतरी हेच केलं नाही. मध्यंतरी यांनी म्हणजे 20-21 पासून आज 26 उजळत आहे. 26पर्यंत यांनी सगळं हे केलेले आहेत, पण मध्यंतरी सगळं तर एखादा शेतकरी कुठपर्यंत लढू शकतो. चौद्या बाबा म्हणून त्यांनी शांत बसले होते, पण ते दुसरे आता गरज आहे शेताची आणि शेत रस्त्याची. त्यामुळं आता परत एकदा ते तहसीलदाराकडे मागणी करणार आहेत की आम्हाला आमचा शेत रस्ता असेल किंवा शिर रस्ता असेल किंवा गाडी मार्ग असेल ते आम्हाला खुला करून द्यावा. बघूयात यावरती आता नेमकं तहसीलदार काय निर्णय घेतात, किंवा या शेतकऱ्याला जे की 5-6 वर्षापासून याची लढाई सुरू आहे, या सगळ्या कोर्ट कचेऱ्या किंवा प्रत्येक कार्यालयाचं उंबरठा हे शेतकरी झिजवत आहेत, यांना नेमका न्याय कसा मिळतो ते पाहणं तेवढंच गरजेचं आहे. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक. आता बीड म्हणा किंवा लातूर म्हणा बाँड्रीवरती आहे. धन्यवाद.